की तुम्ही जे शिवरायांच्या पुतळ्याच्या पाठीमागे जे देणगी मागताय त्यातून तुम्ही इलेक्शन लढवणार असं काही चर्चा आहे का? तसं आता काही 1-2 ठिकाणी त्यावेळेला मी घोषणा केली 1 वर्षापूर्वी. त्यावेळेला काही लोकांच्या मी कमेंट्स काही माझ्या कार्यकर्त्यांना मला आणून दाखवल्या. त्या माझ्या हे डिक्लेरेशन केल्यानंतर मला त्याचा विषय वाटला. बरं ते काय करतात, ती नावं सुद्धा बोगस लिहितात. VNSSPD. आता फेक अकाउंट. कोण VNSPPDD कोण आहे ताई? त्यांना काय करायचं आहे? त्यांना विसंगती, त्यांना शिवरायाबद्दल आदर नाही, त्यांना घाणेरडं राजकारण करायचं आहे. मग मी हा निर्णय घेतला 1 वर्षापूर्वी. आपण डिक्लेरेशन जरी केलं असेल तरी आपण आता आपल्या निवडणूक होऊन जाऊ त्या एवढी 2024ची, आणि त्याच्यानंतर मग आपण शिवभक्तांना आव्हान करू. आज काय करायला गेलो तर ते शिवराय पण बाजूला ठेवतात आणि घाणेरडं राजकारण करतात. ही काही लोक बदनामी करतात. तुम्ही जे पुतळा बांधताय त्याच्यामध्ये सुद्धा तुमची बदनामी केली जाते का? पैसे तुम्ही कशासाठी घेता? इलेक्शन लढवायसाठी? कसं वाटलं? अजून पण घेतलेच नाही ना, घेतले नाही. बदनामी तर केली जाते. हे बघा, त्यांना केलं जातं. माझ्यासारखं चांगलं करू शकत नाही ना, माझ्यासारखं व्हिजन नाही ना, माझ्यासारखा विचार नाही ना. मी तालुक्यात यायच्या आधी जे माझे बदनामी करतात ना, त्या सगळ्या लोकप्रतिनिधीच्या घरचे रस्ते, घराजवळ जाऊन मी घरापर्यंत रस्ते केलेत, घरापर्यंत रस्ते केले सगळ्यांच्या. लोक म्हणतात हे पैसे कुठे येतात? हे शरद नक्की काय करतात? म्हणजे काय नक्की स्रोत काय? शरद सोनवणेचे 3 पिढ्या व्यवसाय आहेत, आणि मी एकमेव असा आमदारकीचा कॅन्डिडेट की ज्याची स्वतःचे व्यवसाय आहेत. शरद सोनवणे तालुक्याला माहीत आहे साहेब, माझ्या पिढ्यानपिढ्याने ते व्यवसाय केले त्यांच्याबरोबर. नवीन नाही शरद सोनवणे कुणाला. कदाचित आजच्या पिढीला माहीत नसेल, आमच्या 4 पिढ्यांचं नाव आहे. भीमाजी शेठ शंकर सोनवणे, बबन शेठ शंकर सोनवणे, विष्णू शेठ शंकर सोनवणे, तुळशीदास शेठ शंकर सोनवणे, हरीशभाऊ शंकर सोनवणे, गणपतराव शंकर सोनवणे. 101 माणसं आमची जबरदस्त व्यापार करणारी मंडळी. सगळ्या क्षेत्रामध्ये आमचा पुढाकार आहे. तर नवीन काय आहे? हा त्याग कशासाठी? हा त्याग माझ्या शिवरायांसाठी. त्यांनी रयतेला जपलं, मी जनतेला जपणार. त्यांनी डोळे पुसले सर्वसामान्यांचे, मी डोळे पुसणार. मी माझ्या आयुष्याची होळी करणार, मी माझ्या आयुष्याची माती करणार, आणि ते होणारच आहे तशी. तुम्ही कितीही जीव लावा स्वतःला, आज न उद्या जायचंच आहे. नाशवंत आहे ना आपण सगळी मंडळी. जेवढे सजीव आहे ते उद्या, आज न उद्या याच्यामध्ये नश्वर होणारच आहे. त्यामुळे हा त्याग करणं फार गरजेचं आहे. माझ्या महापुरुषाने त्याग केला, माझ्या राजांनी त्याग केला, मला त्याग करणं गरजेचं आहे. त्याचं फळ मिळेल नाही मिळेल नाही, फळ कशाचं? हेच फळ असतं. लोकांना रोटीला लावणं, लोकांचा उत्कर्ष करणं, लोकांना पोटाला लावणं, त्यांच्या आयुष्यात प्रगती पाहणं, हेच आयुष्यामध्ये फळ आहे. दुसरं फळ काय असं? तेच फळ आहे, पाठीमाग काय राहणार नाही. एवढा मोठा शिवनेरी किल्ला आहे तरी पण तुम्ही शेजारीच नवीन स्मारक करताय. शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व कमी होत आहे किंवा पुतळे बांधून काय होणार असंही काही लोक बोलतात. काय उत्तर देणार तुम्ही त्यांना? रोजगार काय? शिवनेरी किल्ल्यापासून काय रोजगार सांगा? ती पुरातत्व खात्याची जागा, तिला पाय ठेवायला मुश्किल, एक खेळा नाही ठोकू शकत. हे विद्वान जे भेटतात ते कुणाला कुठं भेटतात? हे विद्वान त्याच्या डोक्यात विचार येतात कुठून? त्यांना रोजगाराचा विषय कसा लक्षात येत नाही? रोजगार हा महत्वाचा पार्ट आहे ना. आणि मला सांगा, शिवरायांचा सगळ्यात मोठा पुतळा करणं, जन्मस्थळ एकच असू शकतं, पण सगळ्यात मोठा पुतळा करणं हा आपला अभिमान नाही का? लोकांना रोजगार मिळावे हे त्याचा सगळ्यात मोठा उद्देश. म्हणजे पुतळा बनवण्याचा उद्देश हा आहे. पुतळा बनवणं हा आपल्या अस्मितेचा विषय आहे, पण पुतळ्याबरोबर काय होणार आहे? रोजगार उभं राहणार आहे. काल त्या जागेमध्ये काय किंमत होती गोत्राची, आता बघा जागा तुम्हाला जमीन मिळते का? मला दाखवा. कशामुळे झालंय? आज आमच्याकडे एक टोल नाका उभा राहिला, रोजगार किती बघा. 2 शिफ्ट 3 शिफ्ट मध्ये लोक काम करतात. आज इथे 120 मुलं रोजीरोटीला लागली. आमच्या दृष्टीने रोजगार महत्वाचा आहे. लोकांना काम मिळालं पाहिजे. पश्चिम भागातली परिस्थिती बदलली पाहिजे, आणि पूर्व आणि पश्चिमची जी दरी आहे आर्थिक, ती 100% बदलली पाहिजे. ती एक प्लॅटफॉर्म आले पाहिजेत. पश्चिम भागामध्ये स्लॅबची घरं व्हायला पाहिजे, त्यांच्या घरासमोर गाड्या आल्या पाहिजे, घोड्या आल्या पाहिजेत, त्यांचं आयुष्य बदललं पाहिजे.